या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण। रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। सततच्या पावसानं द्राक्ष शेती उद्ध्वस्त झाल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आपली जीवनयात्रा संपवली। द्राक्ष बागेतच विषारी औषध घेऊन ही जीवनयात्रा त्याने संपवली आहे। द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात ओगाव येथे द्राक्ष उत्पादक शेतकरी कैलास यादवराव पानगव्हाणे यांनी सकाळच्या सुमारास द्राक्ष बागेत विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। सततच्या पावसानं द्राक्ष हंगाम वाया गेला या विवंचनेत हे द्राक्ष उत्पादक शेतकरी होते। दरम्यान या शेतकऱ्यावर बँकेत असलेले कर्ज हातूस नये यामुळे गेल्या 7 ते 8 दिवसांपासून ते नैराश्यात होते अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली। सप्टेंबर महिन्यात शासनानं द्राक्ष बागांचे पंचनामे करून तुटपुंजी मदत देखील केली होती, मात्र सरकारने आता पूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी पानगव्हाणे यांच्या कुटुंबियाकडून होत आहे। या संदर्भात पानगव्हाणे कुटुंबियांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पाहूया। SK9 येवला न्यूजसाठी निफाड प्रतिनिधी राजेश भडांगे, निफाड। ते टेन्शन मध्येच होते। आज सकाळी उठले आणि चक्कर मारायला गेले बागेमध्ये। तिकडे त्यांना टेन्शन आलं, तिकडेच औषध पेली, तिकडे घरी आले तर तोंडाला फेस आले नव्हते त्यांच्या। मग आम्ही लगेच दवाखान्यात हलवलं त्यांना। पावसामुळे बाग आले नाही त्याच्यामुळे त्यांना टेन्शन होतं सारखं। मग त्यांनी तिकडं चक्करला गेले सकाळी, तिकडेच बागेमध्ये औषध घेतलं, घरी आले तर तोंडाला फेस आला होता त्यांच्या। मग आम्ही लगेच दवाखान्यात हलवलं त्यांना। आता आमचे कर्ज माफ व्हावे। कैलास यादवराव पानगव्हाणे हे नित्यक्रमाप्रमाणे या बागेमध्ये चक्करसाठी आले। गेल्या 7-8 दिवसापासून जे पावसाचा सावट आहे, सगळ्या काही गोष्टीमुळे जे नुकसान चालले ती दरवर्षीप्रमाणे जो माल यायला पाहिजे होता त्यावर यावर्षी आला नाही आणि त्या टेन्शन मध्ये 8 दिवसापासून ते सतत चिडचिडपणा, घरातल्यांवरती रागवणं, हे सगळ्या काही गोष्टी होत असायच्या। त्यानंतर आज सकाळी ते नित्याप्रमाणे आपल्या द्राक्ष बागेमध्ये चक्कर मारण्यासाठी आले। तर चक्कर मारण्यासाठी आल्यानंतर त्यांनी बघितलं की जो माल आपल्या याच्यावरती पाहिजे होता तो आता कुठेच दिसत नाही। या पावसामुळे त्याचं पूर्ण नुकसान झालंय आणि शेतकऱ्यांचे जे मागे पंचनामे झाले त्याच्यात आपल्याला काही मिळालेलं नाही, त्यातही आपण सुटलेलो आहे। थोडक्यात जे पंचनामे होऊन आपल्याला काही 2 रुपये मिळणार होते तर त्यातही सरकारच्या माध्यमातून आपल्याकडे दुजाभाव दिसून येतोय। या सगळ्या गोष्टीचं एकत्रित टेन्शन घेऊन, सावकारी कर्जाचं एकत्रित टेन्शन घेऊन, बँकेचं कर्जाचं टेन्शन घेऊन, काही हातुसणे असतील, कारण सगळ्या गोष्टीसाठी जो खर्च लागतो हा बाहेरून गोळा करून त्याचा सगळ्याचं एकत्रित टेन्शन आणि त्या टेन्शनच्या माध्यमातून त्यांनी जे टोकाचा निर्णय घेतला। नाशिक जिल्ह्याचा कॅलिफोर्निया म्हणून निफाडला बघितलं जातं, मात्र या कॅलिफोर्नियाला नैसर्गिक आपत्तीने इतके मोठं संकट निर्माण केलेलं आहे की उत्पादन खर्च निघत नाही आणि ही द्राक्षवेली हा काही 1-2-5 महिन्याचा खर्च नाही। हे द्राक्षवेली उभारण्या करण्याकरता साधारणतः 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी आपल्याला जातो। त्याचं उत्पादन खर्च काढण्यासाठी त्याला लोखंडी अँगलचे सपोर्ट्स करावे लागतात, कर्ज काढावे लागतात आणि ते कर्ज परतफेड करण्याची जी ही द्राक्षवेली आहे ही वर्षभरातून एकदा येणारं पीक आहे। म्हणजे 1 एकर द्राक्षावर जर 1 एकर शेतीवर द्राक्ष बाग जर लावलेला असेल तर त्याचं उत्पादन येण्यासाठी शेतकऱ्याला 1 वर्ष थांबावं लागतं, परंतु 12 महिने त्या द्राक्ष शेतीवरती खर्च करावा लागतो। वेगवेगळ्या प्रकारची औषधं मारावी लागतात, खतं टाकावी लागतात। मात्र हे सर्व खर्च करून पण ज्यावेळेस उत्पादन निघत नाही आणि कर्जाचा डोंगर आपल्या डोळ्यासमोर दिसतो, कुटुंब दिसतं आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न उभा राहतो, कर्ज फेडण्याचा प्रश्न उभा राहतो, उदार उसनवार केलेले असतो। द्राक्ष बागेला फवारणी करण्यासाठी लगेच आज कुठलाही शेतकरी जाऊन रोख स्वरूपात कुठेही घेत नाही, उधारीतच घेतलेलं असतं। ती परतफेड करण्याच्या विवंचनेमध्ये आत्महत्यासारखा घटना या निफाड तालुक्यात सुद्धा घडायला लागली। गेले 3-4 वर्षापासून सरळ नापिकी होत आली आणि ह्या वर्षी जर मे मध्ये जो पाऊस चालू झाला, 3 मेला पाऊस चालू झाला तर आजपर्यंत पाऊस चालू आहे। गेले 6-7 महिन्यापासून सतत पाऊस आहे आणि त्यामुळे काड्यांना ऊन मिळालं नाही। ऊन न मिळाल्यामुळं त्याच्यामध्ये घर तयार झाले नाही आणि अशी परिस्थिती तरुण शेतकरी सहन करू शकत नाही। आज बाग छाटल्यानंतर त्याच्यामध्ये एकही घड दिसत नाही। त्या मुलाने सकाळी 8 वाजता बागेत चक्कर मारला, सदळ तो 8 दिवसापासून
टेन्शन मध्ये होता आणि इथं येऊन लिओसिन नावाचं एक औषध घेतलं आणि इथंच त्याच्या तोंडाला फेस यायला लागलं. काय मागणी सरकार? सरकारकडे मागणी काय आहे? सगळे खोटे पंचनामे चालू आहेत, खरे पंचनामे होत नाहीत. 100% नुकसान भरपाई कृषी अधिकारी दाखवत नाहीत. सर, या कृषी अधिकाऱ्यांनी जर काळजी घेतली तर अजूनही शेतकरी जगू शकतो असं मला वाटतं. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस, प्युअर व्हेज मल्टी क्युझिन रेस्टॉरंट, लक्झरीज एसी रूम, बॅनक्वेट हॉल, ओपन टेरेस रेस्टॉरंट. ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस, नगर मनमाड महामार्ग, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला.